नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत। लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं मी 7:30-8 वाजता येऊन पोहोचलेले। आल्यानंतर भूक जास्त लागलेली, हे लवकर गेले ऑफिस होतं त्याच्यामुळे, म्हणून मी काय केलं थोडंसं उपीट करून खाल्लंय। आता मी खिचडीची तयारी करून ठेवले। आधी काय करायचं आहे, सगळं आवरायचं आहे, कारण आता पडदे चेंज केलेले नाहीत, बेडशीट चेंज केलेले नाही, वरती थोडीशी धूळ पडली। तर आज म्हटलं क्लिनिंग ब्लॉग होऊन जाते, कारण खूप जणींना क्लिनिंग ब्लॉग माझे जास्त आवडतात। तर मग चला हाच ब्लॉग आज करते। आणि आज बाहेर पण जाऊन थोडंसं घरात सामान भरायचं, कारण सचिनच्या पोटापाण्याची व्यवस्था करायची आता घरात। जेवण करणाऱ्याच्या ताई आहेत त्याही त्यांच्या गावी गेलेल्या आहेत, त्या पण येतील 11-12 तारखेपर्यंत। 10 तारखेपर्यंत मी इथे आहे, 10 तारखेला मी निघेन। बाकी त्यानंतर मग ताई येतील, बाबा सुद्धा येणार आहेत लवकर, 12-13 तारखेपर्यंत येतो तरी बोललेत ते, त्यामुळे सगळं सोय आता मला करून इथं जाणं गरजेचं आहे। आणि चला मग सुरू करूयात। आणि आता जे मिनिटं अवतार जसा आहे तशा अवतारामध्येच सुरू करू। ओके चला, पसारा जो आहे तो आवरायला घेतात। इथे सगळी रद्दी वगैरे कोपऱ्यात काढून ठेवले, बॉक्स वगैरे ते सगळ्या प्रोडक्ट्सचे वगैरे, आणि इथे हे सगळं जे आहे ते करायला घेते। जगाच्या कोपऱ्यात कुठेही जा, कुठेही फिरा, असं वाटतं घराकडे आल्यानंतर ही काहीही कामं नकोत। आणि आपण सगळ्याच मुलांची सुट्ट्या पडलेल्या आहेत, त्याच्यामुळे गावी तरी गेलेलो आहोत, पण आल्यानंतर ही सगळी कामं आपल्याला लागणार तर आहेतच। मग मी काय केलं, आता बाबा थोड्याच दिवसात येणार आहेत, म्हणजे ते लवकर येणार आहेत माझ्या अगोदरच, कारण ते खूप आधी गेले होते गावचं, जेव्हा घराचं काम सुरू होतं तेव्हा, त्यामुळे त्यांची तब्येतही खराब झाली आहे थोडी। आणि त्यांचं म्हणणं होतं की थांबतो हवं तर थोडे दिवस। मग मी म्हटलं की मी तरी माहेरी थांबणार, जेवणाचे परत प्रॉब्लेम नको, ताई पण येणार आहेत लवकर। आणि कसं की मम्मी आता पप्पा वारल्यानंतर अगोदर कधी अशी राहा म्हणत नव्हती जास्त, की हे मी 8-10 दिवस राहिले किंवा आले लगेच यायची, मनात वाटेल तेव्हा मग लगेच यायची। पण तिचं आता होतं की तू महिनाभर तरी थांब, मे महिन्यात तू तरी। मग ठीक आहे म्हटलं। मग बाबांना म्हटलं, बाबा म्हणाले ठीक आहे, थोडंसं अजून 1-2 काम आहेत घराकडची, ती करायची आहेत, मग त्याच्यासाठी मला त्यांनी ये म्हणून सांगितलं आहे। आणि म्हणून मी रविवारी परत जायचं आहे, 1-2 कामं आणि थोडंसं पॅकिंग करायला, तर ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये तरी दाखवेनच। आणि मग नंतर बाबा येणार आहेत, म्हणजे इकडे जेवणाचे प्रॉब्लेम होणार नाही त्यांचे, आणि हेल्थ वगैरे थोडी व्यवस्थित राहील, कारण गावाकडे आता वळीवाचा पाऊस पडायला सुरुवात होते आणि शेतामध्ये इश्यूज नकोत, म्हणून बाबांना बोलले, म्हणते ठीक आहे म्हणायला लागले, काही प्रॉब्लेम नाही। मी मग इथे पडदे वगैरे सगळे काढलेत, बेडशीट वगैरे काढली आणि मुख्य झाडून घेतलं। बाकी जे शोकेसचं सामान आहे, फ्रीजवरच्या ज्या गोष्टी असतील, धूळ वगैरे थोडी पडलेली आहेच, मग ते सगळं क्लीन करून घेतलं। म्हणजे नेक्स्ट माणसांचा वावर असला तर इतकं घाण होत नाही घर, म्हणून म्हटलं बाबा आणि सचिन आता राहतील, मग इतकं काही ते हे राहणार नाही। आणि बाबांना पण स्वच्छतेची आवड आहे, त्यामुळे वरची रूम वगैरे तर ठेवतातच। हे मला झाडणं खूप आवडतं, इतकं छान कलर आहे। आणि आल्यानंतर ना झाडांवरती पाणी वगैरे मारलं, असं फवारलं वगैरे, इतकं छान वाटतं। म्हणजे पहिल्यांदा एवढं प्लांटेशन किंवा झाडांची काळजी घेणे इतकं हे नव्हतं, कारण बाबाच करायचे, पण ह्या 2 महिन्यात ती सवय खूप छान लागली आणि करमेन असं झालं, झाडावरती पाणी मारणं सकाळ संध्याकाळ या गोष्टींशिवाय। मग आता परत एकदा जेव्हा बघितलं झाडाला तेव्हाही खूप छान वाटलं। पंख्यावरती पण धूळ साचलेली होती, कशीबशी करून ती काढली। खूप जणी मला विचारतात तू प्रेग्नंट आहेस का, मी प्रत्येक वेळी उत्तर देते नाही, आणि आता सध्या तर ते जास्त वेळी विचारलं गेलं, प्रेग्नंट आहेस का, प्रेग्नंट आहेस का। मी जेव्हा प्रेग्नंट असेन तेव्हा ते आपोआपच कळेल, कारण पोटावरून ते नंतर समजतंच, पण अजूनही काही विचार केलेला नाही आहे। विचार करेन नक्कीच, पण अजूनही नाही। त्यामुळे खूप असं होतं की तू आहेस प्रेग्नंट पण तू सांगत नाहीस, असं एक कमेंट आली, आणि आम्ही तुझी यूट्यूब फॅमिली आहोत आणि तू सांगायला हवंस। तर मग जेव्हा होईन किंवा येऊन तेव्हा त्या आपोआप गोष्टी कळतील। मी आपल्याकडे कसं 3 महिने झाल्याशिवाय सांगत नाहीत, किंवा काहींना असं होतं की नकोच सांगूयात नको, त्याच्यामुळे मला ती गोष्टी अजून काही कुठल्याही अशा शेअर करायच्या नाही आहेत। आणि जेव्हा होईल तेव्हा बघू, अजूनही काही असं मनात विचार तरी नाही आहे, त्याच्यामुळे ती एक गोष्ट आहे की नाही, मी प्रेग्नंट नाही आहे, अजिबातच नाही आहे। वरची रूम पण थोडीशी क्लीन केली, बेडशीट मी जातानाच घालून गेले होते, त्यामुळे ती काही खराब नव्हती, ती थोडीशी झटकून घातली मी परत, कारण वरती अजून कोण झोपणार वगैरे नाही। सचिनला म्हटलं की बाबा येण्याच्या अगोदर ते बेडशीट चेंज करा। ब्लाऊज वगैरे जे यात्रेसाठी मी वापरले होते, साड्या वगैरे, तर तेही छान स्वच्छ पाण्यामध्ये धुवून मी टाकलेले आहेत सुकत, म्हणजे ते नीट ठेवून जाईन। त्या साड्या पण मी घेऊन आली इकडे, कारण त्या रोल प्रेसला द्यायच्या आहेत मला साड्या,
रोल प्रेसला देऊन 2 दिवसात त्या आल्या की मग परत कपाटात ठेवून जाईन, कारण आता मे महिन्यात कोणाची लग्न नाहीत, कुठलेही कार्यक्रम नाहीत. त्यामुळे मग त्या आणल्यात आणि इथे व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. आणि ही सगळी कामं माझी आवरली आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डेचा व्लॉग मी कंटिन्यू केला आहे. बरं, आता आजचा हा दुसरा दिवस आहे. मी कालचा व्लॉग जो आहे तो मे बी तुम्ही पाहिलाय न पाहिला मला लक्षात नाही. तर काय झालं, काल आल्यानंतर एवढी साफसफाई आणि एवढ्या सगळ्या गोष्टी, तर त्याच्यानंतर मी जास्त काही ब्लॉग तर नाही बनवला. त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी जिकडे गेलो आणि तिकडेच थोडंसं खाऊन आलो, कारण एवढं हेक्टिक झालेलं दिवसभरात. मी इथून गेले RCTला, तिथून सचिन ऑफिसवरून डिरेक्टली तिथं आले. आम्ही आरवसाठी काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आणि तिथूनच मग थोडंसं खाऊन घरी आलो. तिथे पण आपले एक सबस्क्रायबर भेटले होते, एक फॅमिली भेटली होती आणि खूप छान वाटलं त्यांच्याशी भेटून. म्हणजे ते एकदम असं करून धनश्री म्हटलं हां, तर मग खूप छान बोलणं झालं आणि छान वाटलं. त्यानंतर घरी आलो 10 वाजले आणि डाव्या पायामध्ये एवढं दुखायला लागलेलं की मग शेवटी झोपी गेले आणि ब्लॉग काही कंटिन्यू केला नाही. म्हटलं आज आपण करू. आणि आज असं झालंय, आज पण सकाळपासून बाकी सगळ्या गोष्टी वरती वगैरे आवरत होते आणि तेव्हा लक्षात आलं की आज कसं सोनूची हळद आहे, म्हणजे माझ्या मैत्रिणीची हळद आहे. आणि त्याच्यासाठी मग तिला काय गिफ्ट घ्यायचं हेच डोक्यात येत नव्हतं, म्हणजे काय देऊ नेमकं हेच कळत नव्हतं. शेवटी म्हटलं बघू काहीतरी देता येईल, विचार अजून पण करते, कारण बघू म्हटलं. आता तुम्हाला आवाज ऐकू येतोय बाहेरच्या गाण्यांचा वगैरे. तर संध्याकाळी हळद आहे. आता ह्यांचा आणि माझ्यासाठी जेवणाची तयारी सुरू आहे. हळदीला पण जेवण असेलच, पण कसं होतंय भाकरी पाहिजेत. खूप दिवस झाले भाकरी खाऊन असं झाले, तर मग आता पिठलं भाकरी करणार आहे आणि कोथिंबीरच्या वड्या करून ठेवते. म्हणजे ह्यांना बरं फ्रीजरमध्ये ठेवलं की जेव्हा केव्हा चटपटीत खाणं आवडते त्यांना, जेव्हा तेव्हा तळायचं डिरेक्टली आणि खायचं, खाऊ शकतात ते शॉलो फ्राय करून. तर मग ते करून. एक गोष्ट ते म्हणजे कस्तुरी, तर मी आज दिवसभर बघत होते, काल पण बघितलं तर ती कुठे आली नाही. बहुतेक 16-17 दिवसांमध्ये तिची सवय मे बी बदललेली की काय माहित, कारण मला दिसलीच नाही ती इथे परत. तर मे बी ती त्याच तिकडच्या चाळीमध्ये फिरते की काय माहित. आता उद्याचा दिवस पण बघते, कारण नाही जरी असेल, दरवाजा जरी बंद असेल तर दरवाजावरती अशी टकटूक करायची, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलं. पण आता मला 2 दिवसामध्ये ती दिसलेली नाही. मी इथे आता एक असे चाळीमध्ये खूप सारे लोक गावी गेले, माझी मैत्रिणी सुद्धा गेलेली आहेत, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलं. तर समोरच्या एक ताई आहेत, त्या मला भेटलेल्या नाही आहेत कालपासून. तर आज हळदीला मी बाकी सोनूला विचारते, का सोनूशी पण माझं एवढं एकदम अचानक आता बोलणं नाही झालं आल्यापासून, कारण तिचं लग्न आहे त्याच्यामुळे. तर मग त्या जेव्हा रात्रीच्या यायच्या मुली झोपायला, रात्री म्हणजे 9-10च्या दरम्यान, मग तेव्हा कुठून येणार, बाकी दिवसभर बंद असायचं घर. त्यामुळे मग आता कुणाला विचारू हाच प्रश्न पडलाय की ती आलेली की नाही किंवा ती कुठे आहे. तरी बघू, आता उद्याचा दिवस परत बघते, आली तर ती दिसेलच, नाही तर मग मी विचारते इथे नंतर अजून 2-3 जणांना, जेवढे ओळखीचे आहेत त्यांना, की तिला जे ओळखतायत त्यांना. तर बघूया काय. मी हा टॉप आणि हा स्कर्ट मॅच केलेला आहे हळदीसाठी, आणि साडी हळदी कलरची बरोबर मी यात्रेत गावी नेसायची होती, तिकडे घेऊन गेले. म्हटलं हे सगळं मॅच केलं. आता कोथिंबीर वडीसाठीचे जे हे आहे ते सगळं तयार करून ठेवलंय. हे आता पाणी उकळलं की त्यावरती ठेवणार आहे 20 मिनिटासाठी. मग तोपर्यंत मी तयार होईन जरा प्रॉपर. सगळ्या तयार झाल्यात, मीच मागे आहे. हे सगळं आवरेपर्यंत म्हणजे माझ्या नाकी 9 वाजले होता. तर मग बाकीचं सगळं थोडंसं जे काम आहे ते नंतर करेन. अजून आहे थोडासा वेळ तसं, बाकीचं सगळं किचन मधलं आवरेपर्यंत. आता 9:30 वाजलेत, हळद तरी लावून झाली. आता मला मी लपून छपून आले तिथून. आता अजून काही हळदी लावायचं अजून सुरू आहे. आता डान्स करताना ते थोडा वेळ जाईल, जर झोप तोपर्यंत आली नाही तर, नाहीतर मग उद्या थेट लग्न. चाळीमध्ये इथे जेव्हा आले तेव्हा एवढी जास्त ओळख नव्हती, पण गेल्या 2-3 वर्षामध्ये सगळ्यांशी जास्त ओळख झाली. आणि म्हणजे कोविड नंतर जास्त ओळख झाली. आणि त्यानंतर आम्ही सगळे कार्यक्रम एकत्र काही ना काहीतरी करत राहिलो. तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंय सगळे, पण ते छान वाटते. आणि इथेच आहे, म्हणजे तिचं लग्न पण होऊन इथे जवळच जाते ती, कारण मग त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. हां, भेटत राहणार, त्यामुळे काही इश्यू नाही. त्यामुळे पुढचे पण सगळे जे काय आम्ही एकत्र फिरायला वगैरे जर गेलो लेडीज तर असतील. पण चांगलं पण वाटतंय. आणि ते इथल्या इथे जरी जाणार असेल माणूस तरी सुद्धा ते थोडंसं हे वाटतंय की आज झालं, आता परक झालं. मला आठवतंय
मीरू मावशीला गावातच दिले आणि फक्त ती 2 गल्ली सोडून म्हणजे तिथून मला वाटते 1 किलोमीटरवर पण अंतरावरती नव्हतं घर तेव्हा. आता मामा त्यांचं घर शेतात आहे. अगोदर ते श्रीराम मंदिर जे आहे ना आमचं तर तिकडच्या एका गल्लीमध्ये होतं आणि तिचं सासर दुंडगी रोड म्हणजे दुसरीकडे एक आहे. म्हणजे एक हार्डली जायचं म्हटलं तर 10 मिनिटच लागतील. तरी पण मावशी एवढी रडलेली बाप रे. आम्हीच म्हणत होतो गावातल्या गावात तुला दिलं तर केवढी रडायला लागलीस. आणि मी तेव्हा मला 6वी की 7वीत होतो. भयानक रडलेली मावशी, भयानक म्हणजे भयानक. कितीही जवळ असेल नवऱ्याचं घर तरी ते नवऱ्याचंच घर. पोरी रडतातच. मला रडायला चालू नाही काय माहित मला रडायला चालू होतं. फक्त भारती मावशी जेव्हा जाताना सांगायला आली ना की निघालो तेव्हा जरा डोळ्यात पाणी आलं. तर बाकीचे सगळे पळूनच गेले लग्नाच्या. म्हणजे तो रडायचा तो एक असतोय ना की रडायला येईपर्यंत स्वतःच्या घरला ते एक क्षण असतो ना रडायचा. म्हणजे ते विचार केला असेल रडाय बिडायला लागलो परत फिरत आली सोबत. म्हणजे ते त्यांना भीती काय पावसाची. बघ केवढं चांगलं आहे बघ तुझ्यासाठी. पाऊस पडला आता तरी निदान ओके होतं. रस्ता आहे सोबत ती रडत बसली. पाऊस आश्चर्य म्हणजे मम्मी सुद्धा सांगायच्या अगोदर पसार चला चला गाड्या चला म्हणतात माहितीये का. कारण वातावरण ढगाळ होत आलेलं ना घाबरली सगळी. खुर्चीवर बसलेलो मस्त सगळे लोक गेले. दुसऱ्या दिवशी भयानक पाऊस पडला. तो भयानक होता तो सीन. पण त्या दिवशी मला अजून पण आचार येते. लग्न झालं 3 वाजता सगळं आवरलं. 3:30 वाजता म्हणजे मंडप शांत सगळा. आमच्या गावाकडे रात्री 8-7 वाजेपर्यंत सगळं गोंधळ असतोय. काय कोणीच नाहीत. आणि लग्न झाल्यानंतर 3-3:30 वाजता म्हणजे मी माझ्यासोबत राजेश्री थांबलेली. मी राजेश्री मस्तपैकी झोपले 7 वाजेपर्यंत. 7 वाजता मला उठवले आणि परत तयार होऊन वरात निघाली. ती पण घरापासून जे लक्ष्मी मंदिर तुम्ही बघितलंय देवीचं तर तिथपर्यंत वरात एक निघाली. ती पण गावात आल्यानंतर तिथून ते शेतापासून वरात नाही. 10 मिनिटाचा पण रस्ता नाही. 10 मिनिटाच्या रस्त्याला बरोबर 9, 10, 11, 1, 2 4 तास लावले. 2 मिनिटं जायचे नाचायचे, 2 मिनिटं जायचे नाचायचे. ते देव वाशिंग बांधलेलं लाकडाचं भयानक असं इतकं दुखत होतं की नाही. ते सगळ्या आठवण येत. त्यात गोंधळ. काय बोलकी बोल मला माहिती तू काय बोलणार आहे. काही नाही हे बसलेले लग्न हट्टी माणसाला वळणीवर लावलंय. ते लग्नात हळूहळू येतात सगळे वळणीवर. काही जण मग बघू आता जमलं तर जाईन सगळेजण डान्स करायला तेव्हा. नाहीतर मग काय झोप आली तर झोपून जाणार. कारण आपला 10:30-11चा टायमिंग म्हणजे झोपायचा. तरी पण मैत्रिणीच्या हळदीत जरा इच्छा आहे पण बघू काय. काही येणार नाहीये कारण बाहेर अजून डान्स करणं सुरूच आहे. मी आले अजून नाचतायत सगळे. मला बास झालं.